इंट्राडे ट्रेडिंग करताय आणि हे इंट्राडे ट्रेडर्स असतात ना, त्यांचे नॉर्मली दोन क्वेश्चन्स आम्हाला खूप साऱ्या वेळेला येतात. ते म्हणजे एंट्री कुठे करू आणि स्टॉक कसे शोधू. ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी आपल्या 4 व्हिडिओच्या सिरीज मधून देतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला इंट्राडे कसं करावं, एंट्री कुठे केली पाहिजे, महत्त्वाचे मोमेंटम स्टॉक एंट्रीचे काय असले पाहिजे हे शिकवतोय. ह्या सिरीजचा आजचा 3रा व्हिडिओ. आधीचे 2 व्हिडिओ पाहिले नसतील ना, क्विकली वर दिलेल्या कार्डवर क्लिक करा, ते आधी पाहून घ्या. कारण सिरीज अर्धवट जर पाहिली ना तर बऱ्याच गोष्टी मिस होऊन जातील, बाउन्स होतील आणि प्रॅक्टिकली काय करता येणार नाहीये. आजचा व्हिडिओ खूप सारा इंटरेस्टिंग आहे, जो तुम्हाला चांगली मुवमेंट कशी कॅच करायची हे अजून पारदर्शकपणे दाखवणार आहे आणि प्रॅक्टिकली कसं करायचं हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. प्लस याच्या नंतर ना असे स्टॉक कसे शोधायचे हा प्रश्न असतो, तो पण राहणार नाही का, तर याच्यासाठी असलेला एक स्कॅनर मी तुम्हाला अगदी फ्री मध्ये देणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहा आणि याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करा. आणि याच्या नंतर काही महत्त्वाचे रूल्स सांगणार आहे, ते शेवटी सांगेल ते फॉलो करा. जाऊया डायरेक्टली स्क्रीनवर. मित्रांनो, सिंपल इथे जर गोष्ट तुम्ही एक ऑब्झर्व केली असेल याच्यामध्ये, तर स्क्रीनवर मी तुम्हाला एक कॅन्डल मार्क करून ठेवली. मुद्दाम वेळ वाचावा, शॉर्ट टाइम मध्ये करता यावं, त्यामुळे ते गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की इथे मी कॅन्डल हायलाइट केली आपली 15 मिनिटाची. ह्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा मी काय केलंय, हाय आणि लो मार्क केलाय. पण हे मला महत्वाचं नाहीये. मला याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की आपल्याला याच्यामध्ये ओपन आणि लो सेम शोधायचं आहे. आपली स्ट्रॅटेजीचं गमक आजच्या असं आहे की असं ट्रेड शोधा की ज्या स्टॉकमध्ये किंवा इंडेक्समध्ये पहिली 15 मिनिटाची कॅन्डल बनलेली असेल, बुलिश किंवा बेरिश, पण एकतर त्याचा ओपन आणि लो सेम हवाय किंवा ओपन किंवा हाय सेम हवाय. जर ती पडतीये तर मग ती कॅन्डल बुलिश असू द्या किंवा बेरिश असू द्या, ऍज पर ट्रेंड आपण पुढे जाऊया. आता आपण चर्चा करतो या स्क्रीनवर याच्यामध्ये की जी कॅन्डल आहे ज्याचा ओपन आणि लो सेम आहे. फंडा क्लिअर झाला, मग मी याला केलं मार्किंग आपल्या फंड्यानुसार, आपल्या स्ट्रॅटेजीनुसार. इथे जर तुम्ही स्क्रीनवर आला तर मी याला चांगल्या पद्धतीने मार्क करून दाखवतो तुम्हाला, जेणेकरून एंट्री पॉइंट जे काय असतात ते तुमचे याच्यामध्ये मीच क्लिअर होऊन जातील. आता जेव्हा आपण याला मार्किंग करतोय ओपन आणि त्याची कंडिशन, म्हणजे त्या पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलचा लोएस्ट पॉइंट आणि टॉप मोस्ट पॉइंट, कारण ती कॅन्डल होती ओपन लो सेम. जेव्हा ती ब्रेकआउट देईल तिथून पुढे तुम्हाला 1:2 च्या रिस्क रिवॉर्ड रेशो नुसार पुढे प्रस्थान करायचंय. आणि जर मार्केट रेंज बाउंड राहिले काय करायचं हे आधीच्या सिरीज मध्ये मी ऑलरेडी शिकवून दिलं, त्यामुळे तो सिरीजचा व्हिडिओ नक्की पहा. कारण म्हणून म्हणलं की अर्धी सिरीज जर पाहिली तर समजणार नाही याच्यामध्ये. आता इथे एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेले तर दिसेल की एंट्री बनवली, प्राइस वरती गेली, रॅली मिळाली, सेम अगदी तिसऱ्या दिवशी पण सेम कंडिशन बनली. इथे ओपन आणि हाय सेम बनला. तुम्ही त्यालाही जर मार्क करून जर पाहिलं असेल, याच्यामध्ये हे पण तुम्हाला डाऊन साइड एंट्री त्याने त्याच्यामध्ये दाखवून दिली. म्हणजे तुम्ही अप आणि डाऊन हे दोन्ही पण याच्यामध्ये करू शकता. प्लस हा एकच नाहीये, याच्यामध्ये मी स्वतःच्या याच्यामध्ये ऑब्झर्व केलं होतं. इथे बघा, एक XYZ कंपनी होती, त्याच्यामध्ये आम्हाला पहिल्या 15 मिनिटांमध्ये खूप स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट मिळाली आणि त्याच्यानंतर तो दिवसभर पूर्णपणे ट्रेंडिंग मध्ये होता. आणि हा एखाद्या स्पेसिफिक सेक्टरचा स्टॉक होता, बरोबर, की जसं सेक्टरच्या व्हिडिओमध्ये शिकवलं होतं ट्रेंडिंग सेक्टर कसे शोधायचे. आणि ते सेक्टर शोधून जर त्या सेक्टर मधला एखादा स्टॉक असा ओपन लो सेम आणि विथ बुलिश मारोवज बनतोय, एंट्री करायला आपल्याला त्याच्यामध्ये सोपं जातं. पण विथ प्रॅक्टिकल आणि नॉलेज असेल तर, अर्धवट माहिती नको. ओके, इथे एंट्री मिळाली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चांगली दिवसभर रॅली दिली. प्लस याच्यामध्ये मी आणखीन एक कंपनी याच्यामध्ये पाहिली की त्याच्यामध्ये आम्हाला रिसेंटली एक गोष्ट भेटली की ओपन आणि हाय त्याने सेम बनवला आणि दिवसभर आणि इव्हन पुढचे 2-3 दिवस याच्यामध्ये अगदी डाऊन साइड चालू होत. आता हे का पॉसिबल झालं माहितीये तुम्हाला याच्यामध्ये, तर पहिली गोष्ट आता पहिल्यांदा मार्किंग करून दाखवतो, नंतर मेन पॉइंटला येतो याच्यामध्ये, जेणेकरून तुमचे जे काही मनामध्ये डाऊट्स असतील ते राहणार नाहीयेत. बघा, याच्यामध्ये साधा सिंपल कॉन्सेप्ट, आपण याला मार्किंग करूया. तेही तुम्हाला करायचंय जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जातं. इथे मी याला मार्किंग केलं, त्याच्यानंतर मी पुन्हा त्याचा काय केलंय, हायेस्ट पॉईंट मार्क केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचा डाऊन साइड पॉईंट मार्क केलेला आहे. इथे बघा, मी मार्क करतोय थोडं, तुम्हालाही हे करायचं आहे कंपल्सरी. येस, इथे मार्क केली आपण लाईन, त्याच्यानंतर दुसरी लाईन त्याच्या बॉटमला मार्क करूया. म्हणजे त्या दिवसाचा त्याचा पहिल्या 15 मिनिटाचा लोवेस्ट पॉइंट क्लिअर झालं. त्याची जेव्हा तो लो ब्रेक करेल तेव्हा तुम्हाला डाऊन साइडला एंट्री बनणार आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 ठेवा किंवा मार्केट कंडिशन नुसार कमी आणि जास्त तुमच्या नॉलेज नुसार तुम्ही करू शकता. आता कॉन्सेप्ट एवढाच आहे का? अजिबात नाहीये. हे तर आपण फंडा ओळखला की मला काय शोधायचंय, पहिली 15 मिनिटाची कॅन्डल, मग स्टॉक असेल किंवा इंडेक्स असेल, त्याच्यामध्ये ओपन लो सेम हवाय आणि कॅन्डल बुलिश
असावी जर त्याचा ओपन लो सेम असेल तर म्हणजे बुलिश मारू बाजू, तर मी अपसाईडचा ट्रेंड घेतो. पण स्टॉक्स मध्ये करताय शोधायचं कसं, हा कन्सर्न येतो ना, ते पण दाखवतो प्रॅक्टिकली. आणि हा स्कॅनर कसा फ्री मिळेल ते पण थोड्याच वेळात मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवून देणार आहे. आता इथे मी आलो, माझे जे काही अल्ट्रा स्कॅनर्स मी बनवून ठेवलेले आहेत. ओके, या स्कॅनर्स वर आला, इथे बघा हे टॉपचे 2 स्कॅनर्स मी तुम्हाला देणार आहे. पहिला आहे SKT इंट्राडे अल्फा अप. याच्यावर तुम्ही जेव्हा क्लिक कराल, डे टू डे तुम्ही जेव्हा इंट्राडे करणार आहात त्या दिवशी याच्यावर क्लिक करा. ह्याच्यामध्ये तो तुम्हाला त्या दिवसाचे स्टॉक्स दाखवून देईल. सिंपल, प्रत्येक स्टॉकवर क्लिक करा, जो तुमच्या सेटअप मध्ये बसेल तो तुम्ही एंट्री करायचा विचार करू शकता. किंवा असं वाटतं आज मार्केट डाऊन साईडला चाललंय, मार्केट पडतंय, तर मग ट्रेंडिंग स्टॉक शोधून मजा नाही ना. मला असे स्टॉक शोधले पाहिजेत की ज्याच्यामध्ये ओपन आणि हाई सेम आणि प्राइस पडतीये, तर मला डाऊन साईडचा ट्रेंड कॅच करता येईल, स्टॉकची मुवमेंट पकडता येईल, एंट्री करता येईल. मग मी इथे काय करेल, माझा जो दुसरा स्कॅनर मी तुम्हाला देतोय ज्याचं नाव आहे SKT इंट्राडे अल्फा डाऊन. ओके, त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं म्हणजे तो डाऊन साईड दाखवतोय. साधा सिंपल कॉन्सेप्ट आहे. इथे जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर मला बघा इथे सगळे तो पडलेले स्टॉक्स दाखवेल. आता साहजिक आहे, तुम्ही सकाळी जर 9:30 ला याला पाहिलं तर तुम्हाला त्यावेळची कंडिशन दाखवेल. एंड ऑफ द डे ला पाहिलं तर एंड ऑफ द डे ची कंडिशन दाखवेल. तुम्ही ज्याही वेळेला पाहताल त्या वेळेला तो त्याची मुवमेंट दाखवेल. सिंपल आहे, तुम्ही त्याला कधी पाहताय. स्टॉक शोधणं अवघड अजिबात नाहीये. इम्पॉर्टंट आहे मी याला कशी इम्प्लिमेंट करतोय. फंडा क्लिअर आहे. बघा स्टेप्स सांगतो. पहिल्यांदा मी काय करतो, इंडेक्स असेल किंवा स्टॉक असेल, कॅन्डल शोधतोय ॲज पर ट्रेंड. प्लस या स्कॅनरचा वापर करून पण तुम्हाला स्टॉक्स मिळतात. त्या कॅन्डलचा मी काय करतोय, लो पॉईंट आणि टॉप पॉईंट म्हणजे ती जी काही 15 मिनिटं तो मार्क करतो आणि त्याच्यानुसार एंट्री घेतो. आता हे झालं सोपं. हा स्कॅनर मिळणार कसा बरं तुम्हाला, तर खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुमची डिटेल भरा, म्हणजे तुमचा व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावर माझा चॅटबॉट डायरेक्ट पाठवून देईल मेसेज तो, जेणेकरून तुम्ही दोन्ही स्कॅनर वापरू शकता. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढे जाण्याच्या आधी हे जे काही स्टॉक्स दाखवले ना, हे कुठले बाय सेलचं रिकमेंडेशन नाहीये. किंवा याने काय दाखवलं डोळे झाकून काय करायचं नाही, कारण आपल्याला विनाकारण लॉस नाही करायचा. बरोबर, पहिले 20 ते 30 ट्रेड पेपर ट्रेड करा. म्हणजे मी जे काही शिकवतोय ते बाबा खरंच किती पॉवरफुल आहे तेव्हा तुम्हाला कळेल. किंवा या स्कॅनर मध्ये जे काही त्याने दाखवलं ते थोडं बॅक टेस्ट करा. फंडा क्लिअर. याच्या नंतरची पुढची गोष्ट, कुठल्याही स्टॉक मध्ये उड्या नका मारो. याने समजा एखादा स्मॉल कॅप दाखवला, नका मागे लागू त्याच्या. ओके, कारण स्मॉल कॅप असेल किंवा पेनीस कॅप स्टॉक असतील तर बऱ्याच वेळेला पहिल्या 15 मिनिटात मुवमेंट होऊन जाते. तर 3 ते 4% मुवमेंट पहिल्या 15 मिनिटात झाली, राम राम करा, त्याच्या नादाला लागू नका. ज्याच्यामध्ये 2 ते 3% आतमध्ये मुवमेंट होतीये, 1% होती, तर ऍटलिस्ट स्कोप राहतो, तर तुम्ही तिथे जाऊ शकता. का तर मी जी स्ट्रॅटेजी देतो ती डिटेल देतो, अर्धवट माहिती काहीच नाही देत त्याच्यामध्ये. त्यामुळे शेवटपर्यंत ऐकायला तुम्हाला सांगितलं. आता हे सगळं करताय, प्लस ज्या दिवशी मार्केट गॅप अप आणि गॅप डाऊन होतं आणि त्या दिवशी असं काय एखादा कॅन्डलचा प्रकार बनतोय किंवा तुम्ही तर ट्रेंड मध्ये ते एखादा स्टॉक शोधताय स्कॅनरने, तरी अवॉइड करा. का जर ती मुवमेंट होऊन गेली तर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रॅप नाही होणार. तर मित्रांनो, अशा पद्धतीने होती आपली साधी सिंपल स्ट्रॅटेजी, ज्याच्यामध्ये तुम्ही कॅन्डलचा ओपन लो किंवा ओपन हाय बघून ट्रेड घेऊ शकता. स्ट्रॅटेजी कशी वाटली अवश्य सांगा. तुम्हाला हा स्कॅनर फ्री मध्ये पाहिजे असेल, खाली लिंक दिली त्याच्यावर क्लिक करा, तुमची माहिती भरा, आमची टीम तुम्हाला ते पाठवून देईल. आणि हे तर मी फ्री मध्ये देतोच, पण व्हिडिओ कसा वाटला मला हक्काने सांगा. आणि आवडला तर पटकन लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट, ही जी इंट्राडे सिरीज आहे ना, ती अजिबात चुकवू नका, कारण मी मनापासून बनवली आहे. माझ्या प्रॅक्टिकल गोष्टी मी तुम्हाला दाखवते, त्यामुळे त्यांच्यावर सराव करा आणि त्याच्यानंतर पुढे जावा. आणि अशाच बऱ्याच सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून आणि आमच्यासोबत कनेक्टेड राहा.